लक्ष्या मामा झाले, अशोक मामा झाले, महेश कोठारे सर झाले, सचिन पिळगावकर सर झाले. या सगळ्यांचे सिनेमे ना कोल्हापुरात शूट व्हायचे. तर रेल्वे स्टेशनचा जर तुम्हाला सीन हवा असेल तर या ठिकाणी येऊन ते शूट करतात. तर हे आहे रेल्वे स्टेशन. स्थापना 1918 असं वगैरे लिहिलं आहे. ही चाळ आहे. अशा प्रकारचे अनेक सेट या चित्रनगरीमध्ये आहेत. हा खूप मोठा वाडा आहे. खूप भव्य दिव्य वाडा आहे. रोलिंग अँड ॲक्शनला इकडून सावीकडून इकडे अँड ॲक्शन. फिरव मागून दिसणार. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला अक्षय या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी तुमचा दोस्त आरजे अक्षय आणि खूप दिवसातून आज एका नव्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी सध्या आहे कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूर म्हटलं की माझं गाव आणि माझ्या गावामध्ये मी सध्या आलेलो आहे आणि इथं येऊन तुमच्यासाठी एक भन्नाट व्लॉग बनवणार आहे. आणि त्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला हे दाखवणार आहे की कोल्हापूरमध्ये 20 वर्षापूर्वी म्हणजे 20पेक्षा जास्त वर्षे झाली, लेट 90s आणि 80sच्या दशकामध्ये इकडे बरेच मराठी सिनेमे शूट व्हायचे. आणि मलाही पहिला प्रश्न पडायचा की हे शूटिंग होतं कुठं कोल्हापूरमध्ये. अर्थात त्यावेळी मी लहान होतो, त्यावेळी इतकं काही मला समजायचं नाही. लक्ष्या मामा झाले, अशोक मामा झाले, महेश कोठारे सर झाले, सचिन पिळगावकर सर झाले. या सगळ्यांचे सिनेमे ना कोल्हापुरात शूट व्हायचे आणि हे सगळे कलाकार वर्षोनवर्षे इथंच राहायचे कोल्हापूरमध्ये. आणि त्याच ठिकाणी मी सध्या आहे. मी आहे सध्या कोल्हापूरमधील चित्रनगरीमध्ये आणि मागं तुम्हाला दिसते ना इकडे भाऊ निवास चाळ स्थापना 1918 असं वगैरे लिहिलं आहे. ही चाळ आहे. अशा प्रकारचे अनेक सेट या चित्रनगरीमध्ये आहेत आणि मी पहिल्यांदा इथं आलेलो आहे. मला एक छोटंसं शूट होतं आणि त्यासाठी मी इथं आलेलो होतो. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि या चित्रनगरीमध्ये अशा कोणकोणत्या जागा आहेत आणि इथे बरेच चित्रपट शूट झाले. त्या सगळ्या चित्रपटांचे रेफरन्स देऊन सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी चला मग चित्रनगरीची सफर करूया. लेट्स गो. आता ज्या ठिकाणी मी आलो आहे ना, ही जी जागा आहे ती सुद्धा खूप भव्य दिव्य आहे. म्हणजे माझ्या मागे तुम्हाला दिसतंय हा खूप मोठा वाडा आहे. खूप भव्य दिव्य वाडा आहे. आणि मराठी सिनेमामध्ये म्हणजे जुने जे चित्रपट मराठी आहेत त्याच्यामध्ये हा वाडा बऱ्याच सिनेमांमध्ये वापरलेला सुद्धा आहे. तर कधी तुम्ही इथं आलात तर हा वाडा सुद्धा भव्य दिव्य आहे, तो तुम्ही पाहू शकता. आणि एक्झॅक्टली माझ्या त्या साईडला तिथं सध्या मी ज्या शूटसाठी आलेलो होतो सिरियलच्या, सर मराठीवरची सिरियल आहे ती जुळली गाठ ग नावाची, त्या सिरियलचं जे घर दाखवलं आहे हिरोईनचं ते घर ती आहे. सध्या तिथे शूट चालू आहे. त्याच्या आधी माझा सेट जो होता तो तिकडे मागे होता. तिथे आमचं एक इनडोअर शूट होतं. ॲक्च्युली फिल्म सिटीमध्ये आता मी फिरत होतो. मी तुम्हाला दाखवत होतो फिल्म सिटी. पण सध्या एका सेटवर आहे. हा सिरियलचा सेट आहे आणि गेली 10 दिवस, एक आठवडा झाला असेल. एक आठवडा आम्ही या सिरियलमध्ये शूट करतो. मी पण त्याच्यामध्ये एक छोटा रोल केला. सन मराठीवरची ही सिरियल आहे जुळली गाठी. पहिल्यांदा मी मालिकेमध्ये काम करतो. छोटा रोल होतो. माझ्यासोबत को ॲक्टर पण आहे, मुदनी नाव आहे तिचं, साताऱ्याचं. तिला पण तुम्ही फॉलो करू शकता. हिचं पण यूट्यूब चॅनल आहे ना, कुमुदिनी 01 ऑफिशियल. आणि कसा एक्सपिरियन्स होईल तुझा इथे? एक नंबर होता. खरं तर ऊन खूप होतं, पण त्या उन्हाचा तडका त्या कॅरेक्टरसाठी म्हणजे वाटलं नाही. कारण की एक चॅलेंजिंग रोल होता आणि तो चॅलेंजिंग रोल करत असताना ऊनही वाटलं नाही. असं भर उन्हात आम्ही जंगलामध्ये शूट करत होतो. असं पळावं लागत होतं आणि
म्हणजे काहीच त्या उन्हापेक्षा काम करणं खूप आम्हाला महत्त्वाचं वाटलं आणि छान आम्ही सगळे असं ॲज अ फॅमिली म्हणून काम करत होतो आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि जुईली घाट हा सेट पण भारी आहे. इथले सगळं प्रोडक्शन जी काही टीम आहे, डिरेक्टर टीम खूप छान आहे आणि सगळेजण सांभाळून घेतात आणि त्यांनी काळजी घेतली म्हणजे आमची एवढे ऊन लागत होतं तरीही. आणि कामाचा एक्सपिरियन्स एवढा छान होता की ते नक्षलवादी कॅरेक्टर होतं आणि रेखा नावाचं, तर ते छान होतं असं आता डायरेक्ट नक्षलवादीमधून नॉर्मल आणि आज लगेच नक्षलवादीमधून आज नॉर्मली माझ्या नवऱ्याला मारलेलं आहे, त्यामुळं आज जी जी व्हिडिओ शूट करते ती पण कोल्हापुरातली एक मोठी थिएटर ॲक्टर आहे आणि ती सुद्धा या सिरियल मध्ये होती. तिचं नाव काय होतं? काय नाव होतं? विधवा बाई. विधवा बाई आहे. आणि एक्झॅक्टली माझ्या मागे, तुझ्या मागे कोण बसल्यावर दाखव, कॅमेरा फिरव कॅमेरा मागून दिसणार. सुरेखा बसलेले आहे तिकडे, त्यांच्यासोबत आता शूट होतं. हा या मालिकेचा सेट आहे. म्हणजे या मालिकेतला जो मुख्य नायक आहे त्याचं हे घर दाखवलंय. हा या घरातला हॉल आहे, तर हे या घरातलं किचन आहे. तर असा हा कृत्रिमरित्या बनवलेला हा घराचा सेट आहे. चला आता जरा शूटिंग कसं होतंय ना ते पण बघूया. बघ तिकडे स्माइल करते चांगली पोरगी. वा बरं आहे बरं आहे. हा एकमेकींना बघा. वा चांगलं आहे. आणि मग रेखा बघ, तिला ती जरा अपसेट वाटते, एकट्यात राहते. लुक दे जरा, एक लुक काढ असं. आणि मग परत इकडे बघ. असं आहे सगळं झालं. रेखा क्लोज कर. सर थोड़ा लेफ्ट हो जाना, थोड़ा लेफ्ट हो जाओ, फोटो बाहर निकालो. बस नो. आता फिल्म सिटीच्या ज्या एरियात मी आलोय ना, एक्झॅक्टली माझ्या मागे रेल्वे स्टेशन इथं बांधलं आहे आणि तुम्हाला दिसेल हे सगळं रेल्वे स्टेशनचं ही बिल्डिंग आहे. इकडे ट्रॅक दाखवला आहे, पलीकडे वर चढायला वगैरे त्यांनी दाखवलं आहे. तर रेल्वे स्टेशनचा जर तुम्हाला सीन हवा असेल तर या ठिकाणी येऊन ते शूट करतात. तर हे आहे रेल्वे स्टेशन. आय थिंक हे नवीन बांधकाम झालं आहे. अशा प्रकारचे खूप सारे नवीन बांधकाम सध्या या फिल्म सिटीमध्ये होत आहेत. इथे ट्रॅकसाठी जागा सोडली आहे आणि असं हे रेल्वे स्टेशन चित्रनगरीमधलं. भारी आहे ना. जर तुम्हाला शूटमध्ये मंदिर लागणार असेल तर चित्रनगरीमध्ये हे मंदिर पण आहे. समोर अजून घाट पण बनवण्याचा इकडे प्रयत्न सुरू आहे. लवकरात लवकर तोही कंप्लीट होईल. तर हे मंदिर सुद्धा चित्रनगरीमध्ये आहे. पहिले इथे खूप झाडं होती. ही झाडं सुद्धा ॲज अ जंगल म्हणून सिनेमामध्ये दाखवण्यात यायची. म्हणजे काही अशी जागा असायची तिकडे हिरो किंवा हिरोईनला किडनॅप केलं जायचं, चोर यायचे, तर अशा ठिकाणी आणलं जायचं. पूर्ण पहिला आहे तर माळ होता. म्हणजे इकडे मोरेवाडी नावचा एरिया आहे कोल्हापूरमधला, तर इकडे पूर्ण माळ होता. इथे आधी कोणीच यायचं नाही. पण आत्ता इकडे खूप सारी घरं वगैरे झालीत. KIT कॉलेज बाजूला आहे, तर डेव्हलपमेंट होती आजूबाजूला. इथले रेट्स पण वाढलेले आहेत. पण चांगली गोष्ट मला ही वाटली की इथे जी काही जुनी बिल्डिंग्स वास्तू होत्या त्या आता बंद करून त्या ठिकाणी नवीन बिल्डिंग्स बांधत आहेत. म्हणजे सरकारचा निधी या फिल्म सिटीसाठी आता देण्यात येत आहे. जसं की आता दाखवलं मी तुम्हाला, ते रेल्वे स्टेशन नवीन उभारण्यात आलं आहे. अजून बरीच
तिकडे असे वास्तू होत्या ज्या नवीन उभारण्यात येत आहेत. तर मला असं वाटतं की कोल्हापूरच्या या चित्रनगरीकडं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आधीच्या काळामध्ये असं होतं की म्हणजे 90s आणि अर्ली 80sमध्ये इकडे बरंच शूटिंग व्हायचं. सगळे मराठीतले दिग्गज कलाकार या फिल्म सिटीमध्ये शूट करून गेलेत. म्हणजे अशोक सराफ सर असतील, लक्ष्मीकांत बेर्डे सर असतील, या सगळ्यांनी ही जागा गाजवली आहे. तर मला असं वाटतं की इन फ्युचरमध्ये आत्ताचे जे काही मराठी स्टार्स असतील त्यांनीसुद्धा इथं यावं आणि त्यांचे सिनेमे शूट करावे. त्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते सरकारनं इथं प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. आणि मी आशावादी आहे हे लवकरात लवकर होईल. कोल्हापूरचे जे जुने दिवस होते ते परत आता येतील असं मला असं वाटतं आहे, कारण नवीन कामं होत आहे. कोल्हापूरमधील चित्रनगरी मी तुम्हाला दाखवलेली आहे. या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी शूट्स होतात, सध्या कोणतं शूट चालू आहे हे पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपलं बुलेटवाला अक्षय हे जे चॅनल आहे ना ते नक्की सबस्क्राईब करा. पुढचा व्लॉगसुद्धा खूप भन्नाट असणार आहे आणि त्यासाठी वाट बघत राहा. लाईक, डू, शेअर, सबस्क्राईब. टेक केअर. टाटा, बाय बाय. स्वतःची काळजी घ्या. टाटा, बाय बाय. टेक केअर.